क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब तालुक्यातील मारकडा येथे घडलेल्या एका हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेने विद्यार्थ्याच्या विजेच्या प्रवाहाचा तीव्र धक्का बसून मृत्यू झाला आहे। ही दुर्घटना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली आहे। मृत विद्यार्थ्याचे नाव साहिल दिलीप चव्हाण, राहणार मारकडा असे असून मोहरा येथील शिवाजी विद्यालयात 12वी वर्गात शिक्षण घेत होता। रविवारची सुट्टी असल्याने साहिल वडिलांना शेतातील पाणी पुरवठ्यासाठी मदत करण्यासाठी गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार असोली शिवारातील सर्वे नंबर 97/1 मधील किरण मडावी यांच्या शेतात भाडे तत्वावर घेतलेल्या मोटर सुरू करण्यासाठी साहिल व त्याचे वडील गेले होते। त्यावेळी विद्युत प्रवाह चालू असताना साहिलचा हात दुर्दैवाने विजेच्या तारेवर गेला आणि क्षणातच त्याचा प्राणघातक करंट बसून मृत्यू झाला आहे। वडिलांनी आरडाओरडा करत जीविताचा धोका पत्करून साहिलला प्रवाहापासून दूर केले आणि तातडीने उपचारासाठी घेतले असता प्राथमिक आरोग्य केंद्र मेथीगडा येथे नेल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले। मात्र करंटचा धक्का अतिशय तीव्र असल्याने डॉक्टरांनी साहिलला तपासून मृत घोषित केले आहे। आई वडील व 2 बहीण असं कुटुंब असलेल्या होतकरू व हुशार विद्यार्थ्याचा निधनाने मारकडा गावावर दुःखाचे सावट पसरले असून चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। गावात शोकाकुल वातावरण असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।